पम पम पम। ये देश है वीर जवानों का, अलबेलों का, मस्तानों का। इस देश का यारो, इस देश का यारो क्या कहना, ये देश है दुनिया का गहना। पम पम पम। मेरा जूता है जापानी, ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी। मेरा जूता है जापानी, ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी। हर करम अपना करेंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए। पम 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 पम। आजा आजा जिंदू शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमान के तले। जय हो जय हो, चक दे हो चक दे इंडिया, चक दे हो चक दे इंडिया। वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम। सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम, सत्य श्यामला मातरम। वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम। ये दुनिया एक दुल्हन, एक दुल्हन, ये दुनिया एक दुल्हन, दुल्हन के माथे की बिंदिया। ये मेरा इंडिया, ये मेरा इंडिया, I love my इंडिया, ये मेरा इंडिया। हम लोगों को समझ सको तो समझो दिल भर जानी, जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी। फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी। मेरा रंग दे मेरा रंग दे बसंती चोला, माए रंग दे मेरा रंग दे बसंती चोला, माए रंग दे मेरा रंग दे बसंती चोला। रंग दे रंग दे रंग दे बसंती चोला, माए रंग दे। माँ तुझे सलाम, अम्मा तुझे सलाम, वंदे आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की। वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम। देश रंगीला रंगीला, देश मेरा रंगीला, देश रंगीला रंगीला, देश मेरा रंगीला। झंडा ऊंचा रहे हमारा, विजय विश्व तिरंगा प्यारा। सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हमारा सारे जहां से अच्छा। हम बुलबुले वंदे आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की। वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम। देश रंगीला रंगीला, देश मेरा रंगीला, देश रंगीला रंगीला, देश मेरा रंगीला। झंडा ऊंचा रहे हमारा, विजय विश्व तिरंगा प्यारा। सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हमारा सारे जहां से अच्छा। हम बुलबुले
से अच्छा पम 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 ये देश है वीर जवानों ಆಗಮಿಸಿ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಗೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಗೌರವವನ್ನು ಕೊಟ್ಟದನ್ನ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯ ಪರವಾಗಿ ಈ ಗ್ರಾಮದ ಪರವಾಗಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಪರವಾಗಿ ಎಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಆರ್ಥಿಕ ಸ್ವಾಗತವನ್ನ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲರೂ ಅದೇ ನಂತರ ಬೋರ್ಗಿಯಲ್ಲಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಿ 35 ವರ್ಷಗಳ ನಿರಂತರ ಸೇವೆ ಮಾಡಿ ಪ್ರಿನ್ಸಿಪಾಲರಾಗಿ ಹೆಗ್ಗಳಿಕೆ ಪಾತ್ರರಾಗಿ ಆಗಮಿಸಿ ಇಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿ ಮಧ್ಯಸ್ಥದಲ್ಲಿ ವಾಸಿಯಾಗಿರುವ ನಮ್ಮ ಪೂರ್ವದರಾದಂತಹ ಡಾಕ್ಟರ್ ಆರ್ ಬಿ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಆಗಮಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯ ಪರವಾಗಿ ಸ್ವಾಗತ ಹಾಗೂ ಇಲ್ಲಿ ಆಗಮಿಸಿದ ಅನೇಕ ಮಹಿಳೆಯರು ಆಗಮಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಮಾನವ ಹಕ್ಕುಗಳ ಆಯೋಗದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂತಹ ದಾಂಡೇಲಿ ಉತ್ತರ ಕನ್ನಡ ದಾಂಡೇಲಿಯಲ್ಲಿ ಗಿರಿಜಾದೇಶರು ಆಗಮಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯ ಪರವಾಗಿ ಅನಂತ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು. ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ಗಾರ್ಡ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಪತ್ರಕರ್ತರಾಗಿರ್ಬೋದು ಹಾಗೂ ಪೊಲೀಸ್ ಸಿಬ್ಬಂದಿ ಅವರು ಆಗಮಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯ ಪರವಾಗಿ ಆರ್ಥಿಕ ಸ್ವಾಗತ ಸುಸ್ವಾಗತ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಮತ್ತು ಈ ಸದ್ಯದಲ್ಲಿ ಜಗದೀಶ್ ಶೆಟ್ಟರ್ ಅವರು 11 ಗಂಟೆಗೆ ನಾನು ಬರ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ತಾವು ಸಿದ್ಧತೆಯಲ್ಲಿ ಇರಬೇಕಂತ ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಯವರು ಆಗಮಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ತಾವೆಲ್ಲ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮುಗಿಸಿಕೊಂಡು ಸಭಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ಹೋಗಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ತಾವೆಲ್ಲರೂ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಆಗಮಿಸಿ ಮಳೆಯಂತೂ ಕೂಡ ಕೊಡುವುದಿಲ್ಲ, ಏನೂ ಇರುವುದ ಮಹಿಳೆಯರು ಆಗಮಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆ ಪರವಾಗಿ ಅನೇಕ ಕೋಟಿ ಮನೆಗಳನ್ನ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದೇ ಪ್ರಕಾರ ನಮ್ಮ ಜಯಶ್ರೀ ಮೇಡಮ್ ಅವರು ಬಹಳ ಬಿಜಿ ಇದ್ರು, ಅವರು ಕೂಡ ಇವತ್ತಿನ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆಗಮಿಸಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಗೋಕಾಕದಿಂದ ಒಬ್ಬರು ಜಯಶ್ರೀ ಪಾಟೀಲ್ ಅಂತ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅವರಿವರ ನಮ್ಮ ಮನೆಯ ಮಗನಂತೆ ಶ್ರೇಯ ಅಂತೇಳಿ ಬಸವಣ್ಣವರು ಹೇಳಿದ ಪ್ರಕಾರ ಎಲ್ಲರಿಗೂ ಶುಭ ಸಂದೇಶ ಮುಂಜಾನೆ ಶುಭ ಸಂದೇಶವನ್ನು ಹೇಳಿ ನಾನು ಮುಗಿಸುತ್ತೇನೆ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಹಿಂದ್. हमें सभी धर्मों पे आस्था, जो हम सब अपने अपने धर्म को, अपने अपने कास्ट को जिस हिसाब से प्यार करते हैं, वो आर्टिकल 31 हमें कब मिलेगा? ये नहीं मिलता। आज 15 अगस्त 15 अगस्त को भारत सरकार के तमाम ऑफिसों के अंदर, चाहे वो जेल हो, चाहे डीएम हो, चाहे एसडीएम हो, चाहे चीफ मिनिस्टर हो, सभी लोग जश्न मनाते हैं। जबकि ये हमारी पब्लिक का, जनता का ये त्योहार होना चाहिए। ये राजकीय त्योहार बनाया जाता है। आपको नहीं मालूम कि आज ये कह रहे हैं घर घर झंडा, हर गली में जो है हम लोग परेड झंडा का फ्लैग मार्च कर रहे हैं। लेकिन थोड़े दिन पहले ही इसका एक कानून था कि अगर झंडा आपके हाथ से गिर गया तो आप पे एक्ट 172 के अंतर्गत 172 के अंतर्गत आपको 2 साल की सजा हो सकती है। यानी हम अपने फ्लैग को, अपने आन बान शान को हम लोग नहीं फहरा सकते, हम अपने गाड़ी में, अपने घर में नहीं लगा सकते। और ये सिर्फ शासन के लोग जो हमारे जनप्रतिनिधि होते हैं, हमारे नौकर होते हैं, हमारे सेवादार होते हैं, वो झंडा फहराए। तो सवाल ये है कि 141 करोड़ की आबादी की ये आजादी है या उनका जो 543 जिसमें 272 मिल करके प्राइम मिनिस्टर बनाते हैं, उनकी आजादी? क्या हमारे स्टेट के अंदर गवर्नमेंट का ऑफिसर है वो उनकी आजादी है, या ये तमाम हमारी महिलाएं और हमारे ओमकार जैसे बच्चे, हमारी बुजुर्ग वुमेन, उनकी आजादी? तो हमें ये समझना होगा। और इस आजादी को बनाने के लिए इसकी कुर्बानी जो हमारे बुजुर्गों ने, सुभाष चंद्र बोस, शहीद भगत सिंह, हमारे चंद्रशेखर आजाद, खुदी बोस और बहुत सारे लीडरों ने जो आजादी के लिए अपना खून बहाया, जन क्रांति किया, उनको जो हम लोग सैल्यूट करते हैं। अपने ऑफिस में, अपने घरों में उन तमाम महापुरुषों का फोटो लगाते हैं। उनका सम्मान तब होगा जब हम पूर्ण आजादी, पूरी आजादी हम हासिल करें। कहते हैं कि यह भारत 99 ईयर्स की लीज के है, उस पे हमारे फर्स्ट जो प्रेसिडेंट ऑफ इंडिया राजेंद्र प्रसाद और गोपालाचार्य ने साइन किया। ये दुर्भाग्य है, उसे छुपाया जाता है।
पार्लियामेंट के अंदर और चीफ जस्टिस ऑफ इंडिया इस बात को छुपाते हैं। अगर 29 अभी 27 ईयर्स हो गया, अगर 29 के बाद क्या अंग्रेज आएगा, क्या फिर से भारत लेगा? आज हम लोग 15 अगस्त को आजादी मना रहे हैं। एक दिन पहले 14 अगस्त को हमारा पड़ोसी जो भारत का ही हिस्सा है वो पाकिस्तान मनाता है, क्योंकि आजादी रात में मिली थी, तो वो 14 को मनाते हैं, हम 15 को मनाते हैं। उसी का एक टुकड़ा बांग्लादेश हुआ, वो लोग भी 14 की आजादी मनाते हैं, लेकिन आज वो डिस्टर्ब है। वहां के प्रधानमंत्री को आज राष्ट्रीय झंडा फहराना था शेख हसीना को, लेकिन वो बांग्लादेश भाग करके इंडिया के अंदर रह रही हैं। हमारे पड़ोसी है, हमारे लोगों में हिंदू मुस्लिम किया जा रहा है, लड़ाया जा रहा है। बंगाल में, बांग्लादेश में अगर ऐसा होता है तो हिंदुस्तान में भी ऐसा होगा, और ये हमें रोकना है। हम आपसी प्यार, मोहब्बत, सामाजिक सौहार्द, एक अच्छा रिलेशन, ब्रदरहुड पैदा कर करके हम अपने देश को और इस बेलगाम जो कर्नाटका का सेकंड राजधानी कहलाता है, बेंगलोर के बाद बेंगलोर, इस बेलगाम, इस बेलगावी को बेहतर बनाना है। यहाँ पे किसी तरह का महिलाओं के साथ शोषण, उत्पीड़न, इनके साथ टॉर्चर न हो, हमारे बच्चों के साथ टॉर्चर न हो। सरकार काम करती है, उसकी सैलरी मिलता है, तो सरकार और पब्लिक के बीच में गुड गवर्नेंस, एक अच्छा रिलेशन हो, ब्रदरहुड हो, हम आपसी भाईचारे के साथ काम करें, एक दूसरे को कोई बिना नुकसान किए हम आगे बढ़े। आज बस इतना ही। फिर हमारे आज दिन का कार्यक्रम है, वहाँ बहुत सारी बातें होंगी, लेकिन ये 15 अगस्त जो हम आजादी का अनुभूति करते हैं, ನಾವು ಈ ಪಕ್ಷ ಇದನ್ನು ನಾವು ಆಚರಿಸ್ತಿದ್ದೇವೆ. ಆದರೆ ನಮ್ಮ ಯುವಕರು ಹೇಳಿದಾಗೆ ನಾವು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಸ್ವತಂತ್ರ ಇದ್ದೀವಾ, ಆರ್ಥಿಕವಾಗಿ, ಮಾನಸಿಕವಾಗಿ, ಶಾರೀರಿಕವಾಗಿ ಸ್ವತಂತ್ರ ಇದೆ ನನಗೆ, ಅದನ್ನು ವಿಚಾರ ಮಾಡುವಂಥ ಸಮಯ ಬಂದಿಲ್ಲ. ಈಗ ಜನರೆಲ್ಲ ತಿಳಿತಿದೆ, ಜನ ತಿಳಿತಿದೆ, ಎಷ್ಟೋ ವಿಷಯಗಳು ಬದಲಾವಣೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ನಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಯಾರು ಕೇಳಲ್ಲ, ಓಟಿಗೆ ಮಾತ್ರ ಬರ್ತಾರೆ, ಆಮೇಲೆ ಏನು ಬೇಕಾದ್ ಮಾಡ್ಕೋತಾರೆ. ನೀವೆಲ್ಲ ಎತ್ತರ ಆಗಬೇಕೀಗ, ಎತ್ತರ ಆಗಿ ನಮ್ಮ ದೇಶದ ಸಲುವಾಗಿ ನೀವು ಹೋರಾಡಬೇಕು. ಈ ದೇಶ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹಾಗೆ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಲಕ್ಷಾವಧಿ ಕೋಟ್ಯಾವಧಿ ಜನ ತನ್ನ ಪ್ರಾಣ ಬಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಎಷ್ಟೋ ಜನ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ವಿಧವರಾಗಿದ್ದಾರೆ, ಎಷ್ಟೋ ಮಕ್ಕಳು ಅನಾಥರಾಗಿದ್ದಾರೆ, ಎಷ್ಟೋ ಮನೆಗಳು ಪೂರ್ತಿ ಹಾಳಾಗಿದೆ. ಅಂಥ ಒಂದು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ನಮ್ಗೆ ಸಿಕ್ಕ ಮೇಲೆ ಅದನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡು ನಾವು ಅದನ್ನು ತಾಳ್ಕೊಳ್ಳೋದು ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ. ಈಗ ಬರುವಂಥ ಸದ್ಯ ನಾನು ಹೇಳ್ತೇನೆ, 71ನೇ ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ನಾನು ನೋಡಿದ್ದೀನಿ. ನಮ್ಮನ್ನು ಏನು ಮಾಡಿದ್ರಂದ್ರೆ ಹೇಳೋದೊಂದು ಮಾಡೋದೊಂದು ಬೇರೆ. ನಾವು ಪೂರ್ತಿಯಾಗಿ ಪಾಕಿಸ್ತಾನವನ್ನು ಹಿಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಆದರೆ ಕೊನೆಗೆ ಒಂದು ಆದೇಶ ಬಂತು, ಬಿಟ್ಬಿಡಿ ಎಲ್ಲರೂ, ಮತ್ತೆ ಹಿಂದೆ ಬೇಡ ಅಂತ. ಏನು ಮಾಡ್ಬೇಕು? ಇಷ್ಟು ಜೀವ ಎಲ್ಲ ಸತ್ತಿದ್ದು ನಮ್ಮ ಕಾಲೊಳಗೆ ತುಳ್ಕೊಂಡು ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ಅವ್ರ ಮಾತು ಕೇಳ್ಕೊಂಡು ಬರಬೇಕಾಗಿತ್ತು. ಅದಕ್ಕೆ ನಮಗೆ ನಿಜವಾದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಇಲ್ಲ, ಮಾನಸಿಕ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಇಲ್ಲ, ಆರ್ಥಿಕ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಇಲ್ಲ, ಶಾರೀರಿಕ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಇಲ್ಲ, ಶಬ್ದಗೊಂದು ಮಾತಾಡೋದು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಇಲ್ಲ. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರೂ ಇನ್ಮೇಲೆ ನೀವೇ ನಾಗರಿಕರು, ಇವತ್ತಿನ ನಾಗರಿಕರು, ನಾಳೆ ದೇಶದ ರಕ್ಷಕರು. ನೀವೆಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಕೇಳ್ತೀನಿ, ನೀವು ವಿಚಾರ ಮಾಡಿ, ನಿಜವಾದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ನಮ್ಗೆ ಸಿಕ್ಕಿದೆಯಾ ಅಥವಾ ನಾವು ಅದನ್ನು ಇನ್ಮೇಲೆ ಗಳಿಸ್ಬೇಕಾ ಅಂತ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಕೇಳ್ಕೊಂಡು 2 ಮಾತು ಹೇಳಿ ನಾನು ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ಧನ್ಯವಾದ. ಜೈ ಹಿಂದ್. Independence from the British rule. Independence Day is a national festival of India. I am proud to be an Indian. I love my country. Jai Hind, Jai Bharat. 77th इंडिपेंडेंस डे हम सभी लोग 76 साल 76 ईयर्स आज़ादी का जश्न मनाते आए हैं, और आज बेलगाम के अंदर 77th इंडिपेंडेंस डे मना रहे हैं। लेकिन क्या हम आज बोलने की स्पीच, फ्रीडम ऑफ स्पीच मेरे साथ है? क्या हमारे वुमेन एम्पावरमेंट
वुमेन की सुरक्षा है? क्या हमें एजुकेशन लेने की राइट्स इक्वलिटी के साथ है? जो बाबा अंबेडकर ने हमें इक्वलिटी का पावर दिया, जिस संविधान को देश के प्राइम मिनिस्टर अपने सर से लगाते हैं, चूमते हैं, और उसी पार्लियामेंट के अंदर वहां से बाबा अंबेडकर की मूर्ति को बाहर फेंक देते हैं। ये शर्म की बात है या नहीं है? हम आजादी मना रहे हैं, लेकिन ये झूठी आजादी, ये अधूरी आजादी हमें नहीं चाहिए। हमें पूर्ण आजादी चाहिए। हम सब लोग इस बात के लिए हमें गर्व है। हम अपने भारत पे हम लोग बहुत ज्यादा गर्व करते हैं, लेकिन जब इसके ऊपर भेदभाव होता, हमारी इक्वलिटी पे प्रहार होता, हमारे फार्मर्स के साथ भेदभाव होता, हमारे सोसाइटी के अंदर जात और धर्म का भेदभाव होता, तब हमें महसूस होता कि हम आजाद हैं या गुलाम हैं। हम सभी लोग मानसिक रूप से गुलाम हैं, और हमें दो पार्ट में बांटा गया। हमें स्वर्ण और शूद्र कहा गया। हमने कहा ठीक है, हम सब शूद्र हैं, 90% लोग शूद्र हैं, लेकिन उसे डिवाइड किया गया, हिंदू मुस्लिम किया गया, और उसी को डिवाइड करने के लिए जो फारसी शब्द है, फारसी लैंग्वेज है, वो है हिंदू। हिंदू के मतलब होता है मानसिक गुलाम, और आपको जो है मानसिक गुलाम, काला और बुरा आदमी, गंदा आदमी, वो हमें कहा जा रहा है हम हिंदू राष्ट्र देंगे। ठीक है, आप हिंदू राष्ट्र दीजिए, अच्छी बात है, लेकिन इक्वलिटी कब आएगा? हमारे बाबा अंबेडकर की संविधान आर्टिकल 14 to 18, हमारे 19 हमें जीने ಅಖಂಡವಾದಂತಹ ಭಾರತ ಕನ್ಯಾಕುಮಾರಿ ಹಾಗೂ ಹಿಮಾಲಯ ಬೆಟ್ಟದವರೆಗೆ ಪಸರಿಸಿದೆ. ಅಲ್ಲಿಂದ ವಿವಿಧ ಭಾಷೆಗಳು, ವಿವಿಧ ವೇಷಭೂಷಣ, ಆಹಾರ ಪದ್ಧತಿ, ಸಂಸ್ಕೃತಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಇದ್ದರೂ ಸಹಿತ ಎಲ್ಲರೂ ಒಂದೇ ರೀತಿಯಿಂದ ಬಾಳ್ತಕ್ಕಂಥ ದೇಶ, ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಏಕತೆಯನ್ನು ಕಾಣುವ ದೇಶ ಯಾವುದು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಕೇವಲ ಭಾರತ ಒಂದೇ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ. ಅದಕ್ಕೆ ಅಖಂಡವಾದಂತಹ ಭಾರತ. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಅನೇಕವಾದಂತಹ ಜಾತಿ, ಪಂಥ, ಮತ, ಪಂಗಡ ಎಲ್ಲ ಭೇದ ಭಾವವನ್ನು ಮರೆತು ಒಂದೇ ಅಖಂಡವಾದಂತಹ ಭಾರತವನ್ನ, ಇದು ಯಾವ ದೇಶ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ, ನೀವು ಯಾರು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಇದು ನಮ್ಮ ದೇಶ, ನಮ್ಮ ಭಾರತ, ಯಾರು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ನಾನು ಭಾರತೀಯ ಅನ್ನುವಂಥ ಭಾವ ಅಲ್ಲಿ ತನಕ ನಾವು ಸುಧಾರಿಲ್ಲ. ಅನೇಕವಾದಂತಹ ಜಾತಿ ಧರ್ಮ ಇದ್ರೂ ಸಹಿತ, ಯಾಕಂದ್ರೆ ಭಾರತದಲ್ಲಿ ಊಟ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನಾವು ಭಾರತದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯದಾದಂತಹ ಹವಾಮಾನವನ್ನು ಸವಿದು ನಕ್ಕು ನಗಿತಕ್ಕಂಥ ದೇಶ ಭಾರತ. ಅದೇ ರೀತಿ ನೀರು ಇಲ್ಲಿ ಉಪಯೋಗಿಸಿಕೊಂಡು ನಾವು ಬದುಕ್ತಾ ಇದ್ದೇವಲ್ಲ, ಯಾರಪ್ಪ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ನಾವು ಭಾರತೀಯರು ಅನ್ನುವ ಭಾವ ಅಖಂಡವಾಗಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬರಬೇಕು. ಅಲ್ಲೇ ತನಕ ಇದಾಗಲ್ಲ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ಅಖಂಡ ಭಾರತೀಯರು, ನಾವು ಯಾರಪ್ಪ ಅಂತ ಭಾರತೀಯರು ಅಂತ ಭಾವ ಮೂಡಬೇಕು ಅಂತ ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತಾ ನನ್ನ ಎರಡು ಮಾತಿಗೆ